नमस्कार, मी धनंजय उंडे आणि स्पर्धा मंच या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं स्वागत. आपण महाराष्ट्राचा इतिहास या ज्या सिरीजला सुरुवात केलेली आहे त्यातला पहिल्या टॉपिकचं नाव आहे बघा, भारतामध्ये ब्रिटिश राजवटीची स्थापना. आता आपण हा जो टॉपिक आहे त्याचा पहिला जो याला एकूण दोन भागामध्ये विभागलेला आहे. त्यातल्या पहिल्या भागामध्ये आपण काय पाहिलं होतं, आपण काय करूया, एक थोडक्यामध्ये आढावा घेऊया. बघा, पहिल्या भागामधले जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यातले आपल्याला जे वर्ष आहेत ते लक्षात ठेवायचे. त्यातलं पहिलं वर्ष होतं बघा, सुरतचा तह. सुरत, त्याचं वर्ष होतं 1775. त्यानंतर तुमचा होता पुरंदरचा, पुरंदर, ह्याचं वर्ष आहे 1776. त्यानंतर तिसरा जो झाला वडगाव, वडगाव त्याचं वर्ष होतं 1779. चौथा झाला सालबाई, सालबाई हा होता तुमचा 1782चा. हे वर्ष झाले. आणि आता ह्याच्यामध्ये पार्टी कोण होती? एक पार्टी तर तुमची कायम लक्षात ठेवायची, तुमची ती असणार आहे इंग्रज असणार आहे. इथं तुमचे होते रघुनाथराव. ओके. त्यानंतर इथं तुमचे होते पेशवे. ओके. ह्याच्यामध्ये तुमचे कोण होते? इथं पुन्हा इंग्रज. इथं होते महाजी शिंदे. आणि इथं सुद्धा तुमचे होते महाजी शिंदे. ओके. प्रश्न काय येतो? कालानुक्रम लावा आणि किंवा त्या तुमच्या करारामध्ये दोन पार्टी कोण होते किंवा दोन कोण होते? इंग्रज पहिल्यामध्ये रघुनाथराव, नंतर पेशवे, महाजी शिंदे, महाजी शिंदे. आपण आता दुसऱ्या पार्टला सुरुवात करूया. आपण काय म्हटलं होतं की इंग्रज मराठा युद्ध हे सलग कधीच घडले नाही, त्यामध्ये मध्ये थोडाफार ब्रेक व्हायचा आणि त्या ब्रेकमध्ये एखादा करार व्हायचा, म्हणून आपण त्याची विभागणी केली वेगवेगळ्या भागामध्ये. आता बघूया दुसरे इंग्रज मराठा युद्ध, ह्याचा अंक पहिला. मी तुम्हाला काय सांगितलं, 1782ला सालबाईचा जो तह झाला त्या तहामध्ये इंग्रजांना लक्षात आलं की आपण सध्या मराठ्यांच्या वाटेत जाऊ शकत नाही, त्यामुळे त्यांनी काय केले, तुमचं 20 वर्ष शांत राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता काय होते बघा, आपल्याला फास्ट फॉरवर्ड निघायचंय. सवाई माधवराव अल्पवयीन असल्याने काय म्हटलं, मी तुम्हाला सांगितलं, नाना फडणवीस काय करायचे, पेशव्यांचा कारभार पाहत असत. पुढे जाऊन काय झालंय, सवाई माधवराव यांचा पुन्हा अकाली मृत्यू झालाय. अकाली मृत्यू झाल्यानंतर जे पेशवेपदचं पद रिकामं झालंय, त्या पदावर काय आलंय, रघुनाथरावांचा मुलगा दुसरा बाजीराव. बघा, पहिलं इंग्रज मराठा युद्ध होण्यामागचं कारणच असं होतं की रघुनाथरावांची इच्छा होती की आपण स्वतः पेशवा बनावं. ते पेशवा झालं नाही, त्यामुळे ज्या घटनाक्रम घडलाय त्या घटनाक्रमाअंतर्गत पहिलं युद्ध झाले. वडिलांची इच्छा पूर्ण झालेली नाही, पण काय झाले, त्यांच्या जागी त्यांचा मुलगा दुसरा बाजीराव आलेला आहे. का? सवाई माधवराव यांचा मृत्यू झालाय. आपण तो क्रम पाहून घेऊया पुन्हा एकदा. बघा, कोण होतं? माधवराव, बरोबर. त्यानंतर नारायणराव, नारायणानंतर सवाई माधवराव, आणि त्यानंतर तुमचं आले कोणतं, दुसरा बाजीराव. हा असा क्रम आहे. प्रश्न असा येऊ शकतो की खालील पेशव्यांचा कालानुक्रम लावा. माधवराव, नारायणराव, सवाई माधवराव आणि दुसरा बाजीराव, ह्या क्रमाने काय झालेलं आहे आपल्याला इंग्रज म्हणजे पेशवेपदावर बसणाऱ्या व्यक्तींचं आपल्याला कालानुक्रम पाहिजे. इथं हा जो क्रम आहे ना तो थांबतो, कारण तिसरा युद्ध ह्यांच्याच कालावधी झाला होता, दुसऱ्या बाजीरावांचा. त्यामुळे आपल्याला प्रश्न इथपर्यंतच येतो. पुढे जाऊन 1857च्या उठावामध्ये ह्यांचा संदर्भ आपल्याला येतो, त्यावेळेस आपण त्याची चर्चा आपण त्यावेळेस करूया. काय झालंय, नाना फडणवीस यांचा मृत्यू झाल्याने पेशव्यांच्या सत्तेची घडी विस्कटू लागली. नाना फडणवीस जे व्यक्ती होते त्यांना मराठ्यांमधला एक इंग्रज अधिकारी आहे, त्यांनी म्हटलं होतं की मराठ्यांमधील शेवटचा हुशार व्यक्ती असं त्यांचं वर्णन केलं होतं. त्यांचा मृत्यू झाल्यानंतर काय झालं, परिणाम स्वरूप घडी विस्कटायला लागलेली आहे. आता दुसरा बाजीराव आलाय, पेशवे झालाय, पण तो स्वभावाने कट कारस्थानी होता. परिणाम काय झाले, पेशवे दरबारातील अंतर्गत वाद अधिकच गडद होऊ लागला. बघा, कोणत्याही राजाचा जो दरबार असतो ना, तो दरबार कधीच एक संघ नसतो. त्या दरबारामध्ये स्वतःचे प्रत्येकाचे इंटरेस्ट ग्रुप असतात. ते इंटरेस्ट ग्रुप काय करतात, एकमेकांवर वरचढ होण्यासाठी प्रयत्न करत असतात. अशा परिस्थितीमध्ये जो राजा असतो किंवा इथे पेशवा जो असतो, ते पेशव्याचं काम असतं की सर्व दरबाराला धरून ठेवायचं, सर्वांना एकत्र ठेवायचं. पण इथं काय झाले, हा पेशवाच कटकार असताना होता.
त्यामुळे जे अंतर्गत जे भांडणं होते पेशवा दरबारातले, अंतर्गत राजकारण जे होतं ते अधिकच वाद तुमचा काय झाला दिवसेंदिवस वर यायला लागलाय. तो दिसायला लागलाय की काय म्हणजे एकूण मराठा साम्राज्यामध्ये काय चाललंय. अशात एक घटना घडलेली आहे बघा. 1802 मध्ये यशवंतराव होळकर यांचा भाऊ विठोजी होळकर यास दुसऱ्या बाजीरावाने काय केले, हत्तीच्या पायाखाली दिले. यशवंतराव होळकर हे अत्यंत महत्वाचे नेते होते तुमच्या मराठा साम्राज्यामध्ये. जे 12 भाई मी तुम्हाला सांगितले त्या सरदारांमधले अत्यंत महत्वाचे व्यक्तिमत्व होतं. त्यांचा भाऊ विठोजी होळकर याला काय केले, बाजीरावाने काय केले, दुसऱ्या बाजीरावानं हत्तीच्या पायाखाली दिले. त्यामुळे चिडलेल्या यशवंतरावांनी काय केले, ऑक्टोबर 1802 मध्ये थेट पुण्यावर म्हणजे पेशव्यांच्या राजधानीवर हल्ला केलेला आहे. होळकरांच्या आक्रमणाने काय झाले, घाबरलेला हा बाजीराव काय झालाय, इंग्रजांच्या आश्रयाला गेलेला आहे. त्याला म्हणजे काय होतं की बाजीरावाला असं अपेक्षित होतं की ही आपण जी शिक्षा दिलेली आहे कोणाला, विठोजी होळकरांना, त्यामुळे जास्त काही परिणाम होणार नाही किंवा झालेल्या परिणामाला आपण सहजपणे तोंड देऊ अशी त्याचा विश्वास किंवा आत्मविश्वास होता म्हणता येईल. पण झालंय काय, यशवंतराव होळकरांनी थेट काय केले, पुण्यावरच हल्ला केलेला आहे. मग काय झाले, बाजीरावासमोर एकच ऑप्शन राहिला की तो काय गेला, इंग्रजांच्या आश्रयाला गेलाय. ह्यांचे वडील सुद्धा गेले होते इंग्रजांच्या आश्रयाला, ते सुद्धा गेलेले आहेत. काय झालंय, इंग्रजांनी दुसऱ्या बाजीरावासोबत कोणाचा मग जो तह केलाय त्या तहाला म्हटलं जातं वसईचा तह. बघा, वसईचा तह तारीख लक्षात ठेवा, 31 डिसेंबर 1802. आपल्याला तारीख एकदम महत्वाची आहे, 1802 लक्षात ठेवायची आहे. वसईचा तह. अटी काय आहे, पेशव्यांनी राज्य संरक्षणार्थ किमान 600 पायदळ इंग्रज फौज आपल्या पदरी ठेवावी. ही अट जी आहे, 600 पायदळ इंग्रज फौज आपल्या पदरी ठेवायची, ह्या ज्या अटीनं इंग्रजांचं वर्चस्व जे निर्माण झालंय ना, इंग्रजांनी पुढे काळामध्ये जे मराठा साम्राज्य किंवा पेशवाई जी संपुष्टात आणली, त्या सर्वात महत्वाची कारणीभूत ठरणारी ही अट आहे. बघा, हे काय म्हटलंय, इंग्रज फौज. ही जी फौज आहे ना, ह्यालाच म्हटलं जातं पॉप्युलर लँग्वेज मध्ये तैनाती फौज. तैनाती फौज ही जी संकल्पना आहे, ती फौज भारतामध्ये वापरली होती सर्वात आधी डुप्ले. डुप्ले कोण होता, हा फ्रेंच गव्हर्नर होता. बरोबर, वापर डुप्लेने केलाय सर्वात सुरुवातीला. डुप्लेचं एक वाक्य आहे, खूप प्रसिद्ध आहे. त्याचं म्हटलंय की डुप्लेनं असं म्हटलं होतं की मला तुम्ही 500 सैनिक द्या, त्याच्या मुशीमध्ये घडलेले किंवा तो जो सांगतोय त्या पद्धतीने मला त्यांना ट्रेन करू द्या. मी ह्या 500 सैनिकांच्या भरोशावर दक्षिण भारत ताब्यात घेऊ शकतो. एवढा कॉन्फिडन्स होता कोणाला, डुप्लेला, स्वतःच्या तैनाती फौजेवर. मी तुम्हाला जे सांगितलं की इंग्रज फ्रेंच जे कर्नाटक युद्ध म्हणून ओळखले जातात, त्या युद्धादरम्यान ही जी गोष्ट आहे तैनाती फौज, ही तुमच्या लक्षात आलेली आहे वेलस्लीच्या. म्हणजे वेलस्ली आणि डुप्ले यांच्यामध्ये जे युद्ध झालं त्या युद्धाच्या दरम्यान ही गोष्ट तैनाती फौज नावाचा जो प्रकार आहे तो लॉर्ड वेलस्लीच्या लक्षात आलेला आहे. लॉर्ड वेलस्ली. प्रश्न मुद्दा काय आहे, सुरुवात केली डुप्लेनी, पण ही नजरच पडली कोणाच्या, वेलस्लीच्या. आणि वेलस्लीने काय केले, ही जी कन्सेप्ट आहे तैनाती फौजीची, ह्याच्यामध्ये आणखी सुधारणा केल्यात आणि त्याचा संपूर्ण भारतभर खूप मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या प्रमाणात वापर केलाय. त्यामुळं लॉर्ड वेलस्लीला जनक म्हटलं जातं. जनक कशाचं, तैनाती फौज संकल्पनेचं. बघा, सुरुवात केली ती डुप्लेनं, पण जनक पद कोणाला दिलं जातं, तुमच्या लॉर्ड वेलस्लीला, कारण त्याने त्याचा खूप चांगल्या पद्धतीने वापर करून इंग्रजांची सत्ता बळकट करण्यामध्ये त्याचा फायदा करून घेतलेला आहे. ही अट आहे सगळ्यात महत्वाची. आता ह्या बदल्यात काय होणार, पेशव्याने तैनाती फौजेच्या खर्चासाठी 26 लाख उत्पन्नाचा प्रदेश इंग्रजांना द्यायचा आहे. पुरा एक महत्वाची अट, पेशव्याने इंग्रजांव्यतिरिक्त कोणाला युरोपियन सेवेमध्ये ठेवू नये. तुम्ही भारताचा इतिहास ज्यावेळेस पाहाल त्यावेळेस कोणत्याही संस्थानिक किंवा राजाबरोबर जेव्हा इंग्रजांचा तह झालाय त्या तहामधील सर्वात महत्वाची अट हीच होती
की त्या संस्थानिकाने किंवा राजाने इंग्रजांव्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीला काय करायचंय, स्वतःच्या सेवेत ठेवायचं नाही, जेणेकरून जी परकीय सत्ता आहे इंग्रजांव्यतिरिक्त त्यांचे दरबारामधील दखल वाढेल आणि पुढे जाऊन कदाचित ते इंग्रजांना वरचढ ठरू शकतील. म्हणजे इंग्रजांनी स्वतःचा फायदा पाहून घेण्यासाठी किंवा इतर युरोपियांना भारताच्या राजकारणातून बाहेर काढण्यासाठी ही जी अट आहे ती प्रत्येक राजाबरोबर लागू केलेली आहे. ही एक महत्वाची अट आहे. त्यानंतर बघा, इंग्रजांच्या संमतीशिवाय पेशव्याने कोणत्याही इतर राज्यांशी, बघा म्हणजे युरोपियन तर म्हणजे परकीय झाले त्यांच्याबरोबर नाही, पण इंग्रजांच्या संमतीशिवाय पेशव्याने कोणत्याही राज्याशी संबंध ठेवायचे नाही. आता ही अट कशी आली बघा, तुम्हाला मी सांगितलं पहिल्या युद्धाच्या काळामध्ये पहिलं जे इंग्रज मराठी युद्ध झालं त्यामध्ये आपण पाहिलं होतं की नाना फडणवीसांनी काय केलं होतं, चतुसंघ स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता. पुढे जाऊन अशी कोणती एखादी संघटना इंग्रजांविरुद्ध तयार होणार नाही ही काळजी घेण्यासाठी ही अट टाकली की इतर राज्यांशी संबंधच ठेवायचा नाही. आणि सर्वात महत्वाची एक अट आली शेवटी, एक ब्रिटिश रेसिडेंट पेशव्यांच्या दरबारात कायमस्वरूपी राहील. रेसिडेंट म्हणजे हा व्यक्ती कायम ज्यावेळेस दरबार भरेल त्या दरबारामध्ये तिथे हजर राहील अशी ही अट होती. आणि ह्या अटीमुळे बघा, तुम्ही पुन्हा एकदा भारताच्या इतिहासाचा रेफरन्स घेतला तर तुमच्या लक्षात येईल, हा रेसिडेंट म्हणजे एका प्रकारे प्रतिनिधी होता ब्रिटिशांचा. ओके, ब्रिटिश प्रतिनिधी जरी असला तरी त्याला स्वतःच्या विवेक बुद्धी वापरून योग्य निर्णय घेण्याचं संपूर्ण स्वातंत्र्य देण्यात आलं होतं. त्यामुळे काय व्हायचं, भरपूर वेळा एखाद्या म्हणजे ज्या राज्याने तैनाती फौज स्वीकारली राजाने किंवा संस्थानिकांनी, तिथे जर एखादा रेसिडेंट ठेवला तर तो त्या राजाला किंवा दरबारामधील महत्वाच्या नेत्यांच्या निर्णयाला काय करायचा, विरोध करायचा किंवा तो निर्णय माघारी घ्यायला लावायचा. कारण जर तुम्ही माघारी घेतलं निर्णय माघारी नाही घेतला तर तुमच्या त्या तैनाती फौजीचा जो करार होता तो मोडला जाईल असं त्याचा अर्थ घेतला जायचा. त्यामुळे भरपूर वेळा काय करायचे, जे संस्थानिक किंवा राजे काय करायचे, ह्या रेसिडेंटच्या विरोधात जायचे नाही. आणि त्यानंतर काही राजांनी असा निर्णय घेतला की बघा, राजा म्हणजे हे एक महत्वाचं पद असतं, म्हणजे तो तुमच्या राज्याचा प्रथम नागरिक असतो, पण मी प्रथम नागरिक असताना एक परकीय येऊन माझ्याच दरबारात माझ्या विरुद्ध निर्णय देतोय किंवा बोलतोय, ह्यातनं जी होणारी मानहानी आहे ती मानहानी टाळण्यासाठी संस्थानिकांनी एक नवीनच मार्ग शोधून काढला की दरबारातच जायचं नाही. त्यांनी स्वतःची मानहानी होऊ नये ह्यासाठी हा मार्ग स्वीकारला असला तरी त्यामुळं काय झाले की रेसिडेंट जो असायचा ब्रिटिश रेसिडेंट, तो एका प्रकारे तो त्या संस्थानिक किंवा जो राजदरबार चालवणारा महत्वाचा घटक व्हायला लागलाय. हा सुद्धा नियम त्यांनी लागू केलाय वसईमध्ये, बरोबर. आता वसईच्या 10 मध्ये आपल्याला आता बघा, हा जो मत आहे ह्याच्यातलं आपल्याला महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. 1802 त्यानंतर तैनाती फौज, हे विचारणार नाहीत की किती लक्ष, युरोपियन हा नियम तुम्हाला सांगितला रेसिडेंट ठेवायचा. आता ह्यावर प्रश्न जो आलाय की आता तुम्हाला मी सांगितलं तैनाती फौजचं सांगितलं, प्रश्न आला की खालीलपैकी कोणत्या मराठा संस्थानिकाने किंवा राजानं सर्वप्रथम तैनाती फौजेचा स्वीकार केला, तर ह्याचं उत्तर आहे 1802 मध्ये केलाय, तुमच्या पेशव्याने केलाय. प्रश्न आलेला आहे काय की कोणी केलाय, तर पेशव्यांनी. किंवा आणखी एक प्रश्न असा आलाय की पेशव्यांनी तैनाती फौज धोरणाचा स्वीकार कधी केलाय, वर्ष लक्षात ठेवायचे 1802. यावर खूप वेळा प्रश्न येऊन गेलेला आहे, त्यामुळे ते आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे. बघा, आता आपण काय पाहिलं, वसईचा तह पाहिलाय. त्या तहानंतर काय झाले, तह पाहिला आपण, वर्ष पाहिले काय होतं 1802. त्याच्या मागचं कारण काय होतं, यशवंतराव होळकरांनी काय केलं होतं, पुण्यावर आक्रमण केलं होतं. कारण त्यांचा भाऊ जो आहे विठोजी होळकर याला काय केलं होतं, दुसऱ्या बाजीरावाने हत्तीच्या पायाखाली दिलेले. आता सुरू झालाय तुमचा अंक दुसरा, इंग्रज मराठा युद्धाचा. दौलतराव शिंदे यांनी काय केले, वसईचा तह नामंजूर केलाय. वसईचा तह नामंजूर केला आणि इंग्रजांविरुद्ध मग काय केले, इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी मराठा सरदारांना एकत्र करायला सुरुवात केली आहे. वसईचा तह हे नामंजूर काय केलाय आपण बघूया. ह्याच्यामधल्या ज्या अटी आहेत त्या अटीमधली सर्वात महत्वाची अट ही होती रेसिडेंट. आणि रेसिडेंट दरबारामध्ये हजर राहणे म्हणजे शिंदे किंवा होळकर ह्या दोन्हींच्या सुद्धा वर्चस्वाला एका प्रकारे धक्का होता. कारण त्यांचा सुद्धा प्रतिनिधी दरबारात असे आणि आणखी एक दरबारामध्ये प्रतिनिधी उपलब्ध राहणार होता तुमच्या वसईच्या तहानुसार. ही अट मान्य नव्हती दौलतराव शिंदे यांना, म्हणून त्यांनी काय केलं, वसईचा तह मानायला
नकार दिलाय आणि इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी मराठा सरदारांना एकत्र करायचा निर्णय घेतला आणि प्रयत्न सुरू केलेले आहेत. ह्या प्रयत्नाला खीळ बसली आहे यशवंतराव होळकरांमुळे. यशवंतरावांनी काय केले, विरोधी आघाडीमध्ये सामील होण्यास नकार दिलेला आहे आणि मग पर्यायी म्हणून दौलतराव शिंदे आणि रघुजी भोसले यांनी काय केले, एकत्र येऊन इंग्रजांविरुद्ध लढण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता मराठा इतिहासाचा ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करता त्यावेळेस होळकर आणि शिंदे या दोन घराण्यांचा इतिहास पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की हे दोन जे खूप महत्वाचे सरदार होते मराठा साम्राज्यामधले, त्यांच्यामधील अंतर्गत द्वंद्व आपल्याला कायम पाहायला भेटते आणि त्याचीच प्रचिती पुन्हा तुम्हाला आलेले ह्या दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धाच्या अंक दुसऱ्यामध्ये यशवंतरावांनी नकार दिलाय. त्यामुळे दौलतरावांनी काय केले, रघुजी भोसलेंना बरोबर घ्यायचा निर्णय घेतलेला आहे. आता त्या काळामध्ये हे सगळं जो कालावधी होता त्यामध्ये लॉर्ड वेलेस्ली गव्हर्नर जनरल त्यांनी काय केले, स्वतःचा भाऊ होता आर्थर वेलेस्ली याला रघुजी भोसले विरुद्ध तर जनरल लेक याला तुमच्या दौलतराव शिंदे विरुद्ध कारवाईसाठी नियुक्त केलेलं आहे. आर्थर वेलेस्लीने दुसऱ्या रघुजी भोसले याचा निर्णायक पराभव करून त्यांना इथं देवगाव पाहिजे होतं, देवगावचा तह स्वीकारायला लावला. बरोबर. आता यावर आपल्याला प्रश्न काय येतोय बघा, प्रश्न लक्षात ठेवायचा आहे. प्रश्न असा आलेला आहे की लॉर्ड वेलेस्लीनं आर्थर वेलेस्लीला कोणाच्या विरुद्ध नियुक्त केलं होतं. आता आपला प्रश्न आहे बघा, आर्थर वेलेस्ली लिहू आपण नाव, आर्थरला नियुक्त केलं होतं रघुजी, र आणि र यावर तुम्हाला लक्षात ठेवायचं. आर्थर शेवटचं र आणि ह्याचं र ह्यावरून लक्षात ठेवायचं. मग दुसरा ऑप्शन तुमचा जनरल लेक विरुद्ध दौलतराव शिंदे असा प्रश्न. कन्फ्युजन ह्या दोन मुद्द्यामध्ये असेल तर तुमचा आर्थर आणि रघुजी लक्षात ठेवायचे. पुढे पाहिलं आपण आर्थर वेलेस्लीने रघुजी भोसलेचा पराभव करून त्यांना कोणता स्वीकारायला लावला, तह देवगाव. ओके. आता आपल्याला पाहिजे पुढच्या देवगावचा तह. तर वर्ष बघा काय हे तुमचं देवगावचा तह 1803 आहे. 17 डिसेंबर तारीख नाही लक्षात ठेवायची, वर्ष लक्षात ठेवायचे फक्त आपल्याला. 1803 आहे याचं वर्ष. अट काय होती, रघुजी भोसले यांनी मराठा राजमंडळातून बाहेर पडायचे. हे राजमंडळ कोणी स्थापन केलं होतं तुमचं, पण पहिला दौलतराव शिंदे यांनी जे स्थापन केलं होतं त्यातनं बाहेर पडायचं, ही महत्वाची अट होती. त्यानंतर रघुजी भोसले यांनी आपल्या नोकरीमध्ये इंग्रजांच्या कोणत्याही शत्रूला ठेवू नका. बघा पुन्हा तीच अट आली, इंग्रज सोडून कोणाला तुम्ही ठेवू शकत नाही. त्यानंतर दुसरा रघुजी भोसले यांनी इंग्रजांना वर्धा नदीच्या पश्चिमेकडील वराड आणि कटकचा प्रदेश द्यावा, ही अट आहे. वर्धा नदीच्या पश्चिमेकडे लक्षात ठेवायचं. बघा आपण हा जर महाराष्ट्र म्हणला, ही समजा इथून वर्धा नदी अशी वाहते असं लक्षात घेतलं तर पश्चिमेकडचा प्रदेश हे आपण ह्या नदीला वर्धा म्हणू. हा जो इकडचा जो प्रदेश असणार आहे तो प्रदेश काय, पश्चिम आणि कटकचा जो प्रदेश होता तत्कालीन तो द्यायचा इंग्रजांना. बरोबर. त्यानंतर दुसरे रघुजी भोसले यांनी निजामावरील आपले सर्व हक्क सोडून द्यायचे आहेत. निजाम महाराष्ट्राच्या खाली इथं हैदराबाद आहे, हैदराबादचा निजाम होता, निजामावर जे काही हक्क होते ते सोडून द्यायचे. त्यानंतर रघुजी भोसले यांनी एक इंग्रज वकील राजधानी नागपूर येथे ठेवावा. वकील म्हणजे हाच पुन्हा तो रेसिडेंट आला तुमचा. पहा पुन्हा आली की नाही ती अट महत्वाची की एक स्वतःचा प्रतिनिधी कायमस्वरूपी ठेवायचा. इतर सत्तांशी संघर्ष झाल्यास इंग्रजांचा अंतिम निर्णय दुसरे रघुजी भोसले यांना मान्य करावा लागेल. म्हणजे बघा आता ऑलरेडी काय झालं, तो पेशव्यांबरोबर यांनी तह केला होता. उद्या समजा ह्या दोघांमध्ये लढाई झाली, कारण लढाई झाली तर अशा वेळेस इंग्रज ठरवतील तो निर्णय ह्यांना मान्य करावा लागेल रघुजी भोसले यांना, ही त्यातली अट होती. कारण काय झालं होतं, इकडे सुद्धा त्यांनी तैनाती फौज त्यांच्यावर लादली होती आणि तिकडे सुद्धा पेशव्यांवर होती. त्यामुळे जर ह्या दोघांमध्ये लढाई झाली तर पर्यायाने इंग्रजांविरुद्ध लढावं लागला असतं. पेशव्या विरुद्ध समजा असं आपण गृहीत धरू, पेशवा विरुद्ध नागपूरकर भोसले यांच्यात लढाई झाली तर दोन्ही सैन्यामध्ये तैनाती फौज असणार आहे जे इंग्रजांचे असणार आहे. मग अशा परिस्थितीमध्ये इंग्रज विरुद्ध इंग्रज जी लढाई होणार आहे ती टाळण्यासाठी एक अट टाकण्यात आली. अट काय होती, इतर सत्तांशी संघर्ष झाल्यास इंग्रजांचा अंतिम निर्णय रघुजी भोसले यांना मान्य करावा लागेल. म्हणजे थोडक्यात उद्या अशा जर युद्धाची गरज आली तर त्या युद्धाला नकार द्यायचा आणि तो दिलेला नकार त्यांना मान्य करावा लागेल अशी अट टाकण्यात आलेली होती. इंग्रजांनी इतर सत्तांशी केलेलं तह दुसरे रघुजी भोसले यांच्यावर बंधनकारक राहतील. म्हणजे पुन्हा तेच आलं, इंग्रजांनी केलेले म्हणजे तुमच्या पेशव्यांचं उदाहरण आपण इथं घेऊया. आदर सत्तांबरोबर जर असतील तर ते सुद्धा मान्य करावे लागतील.
आता यावर प्रश्न काय येतो आपल्याला बघा, राजमंडळातून बाहेर पडावं लागेल हा निर्णय घेण्यात आला. वर्ष विचारलं जातं देवगावच्या तहाचं. आणि आणखी एक प्रश्न येतो की खालीलपैकी कोणत्या दोन सत्तांनी काय केले, तैनाती फौज स्वीकारली होती. आपण पाहिलं 1802 ला कुणी, 1802 ला पेशवे आणि 1803 ला भोसले. ओके. कालानुक्रम मध्ये सुद्धा असा प्रश्न येऊ शकतो की पेशव्यांनी कधी स्वीकारली 1802 ला, भोसल्यांनी कधी स्वीकारली तुमच्या 1803 मध्ये. बरोबर. हा, आणखी एक गोष्ट सांगायची, ज्यावेळेस महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये भोसले हा संदर्भ येतो त्यावेळेस म्हणजे भरपूर वेळा शक्यतो त्यांचा संदर्भ आपल्याला नागपूरकर भोसले म्हणून घ्यायचा. कारण इंग्रजांच्या काळामध्ये काय होतं, जोपर्यंत पेशवाई होती तोपर्यंत जे साताऱ्याला जी मराठ्यांची गादी होती त्या गादीला जास्त महत्व नव्हतं. कारण सर्व दरबार सर्व कारभार कोण चालवत, तुमचे पेशवे चालत होते. त्यामुळे जर संदर्भ आला की भोसले म्हणून नाव आलं तर ते भोसले तुमचे नागपूरकर भोसले, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आता बघा, आपण काय पाहिलं होतं, लॉर्ड वेलस्लीने 2 लोकांना नियुक्त केलं होतं. बरोबर. आर्थरनं काय केलंय, आर्थर गेला कोणाच्या विरोधात, रघुजी. आणि जनरल लेख होता तुमचा हा दौलतराव शिंदेच्या विरुद्ध. बरोबर. उत्तरेकडील मोहिमेचे नेतृत्व करणाऱ्या जनरल लेक यांनी 1 नोव्हेंबर 1803 रोजी काय केले, दौलतराव शिंदे यांचा निर्णायक पराभव केलेला आहे. लेखनं काय केलेला, तुमच्या दौलतरावांचा पराभव केलाय. पराभव कधी केलाय, 1 नोव्हेंबर 1803 मध्ये. आणि इंग्रजांनी काय केलं मग, पराभूत दौलतराव शिंदेंना सुरजी अंजनगावचा तह मान्य करायला भाग पडलेला आहे. आपल्याला लक्षात काय ठेवायचे आता, हा तह कोणता आहे, सुरजी अंजनगावचा तह. म्हणजे आपल्याकडे आता काय झाले, 2 तह आले. रघुजींच्या विरुद्ध आपण पाहिला देवगाव होता, आणि हा तुमचा इथं सुरजी अंजनगाव. बरोबर. जोड्या लावामध्ये हा जो ज्यावेळेस प्रश्न येतो त्यावेळेस लक्षात कसं ठेवायचं बघा, तुम्हाला मी सांगितलं आर्थरचं र बरोबर जोडायचंय. आता जे हा लावला, करार करायला लावला किंवा तह करायला लावलाय, त्यामध्ये रघुजींचा देवगाव लक्षात ठेवण्यापेक्षा काय करायचं आपल्याला, दौलतराव यांच्या विरुद्ध काय बघा, नाव काय, सुरजी अंजनगाव. आपण लिहून घेऊया. दौलतरावांच्या विरुद्ध सुरजी अंजनगाव, ह्या दोन्हींमध्ये हे जुळते का, यमक येते का. असं लक्षात ठेवायचं की दौलतराव शिंद्यांविरुद्ध जो होता तह तो होता सुरजी अंजनगाव. यमक लक्षात ठेवलं की तुमच्या लक्षात राहते. आर्थरच्या विरुद्ध र लक्षात ठेवायचे. आणि मग त्यांचा जो राहिलेला ऑप्शन आहे तुमचा देवगावचा तह येणार आहे. बघूया पुढची स्लाइड. हा, आपण पाहिलं आता की कोणता तुमचा सुरजी अंजनगावचा तह. वर्ष तारीख लक्षात ठेवायची, तारीख म्हणजे वर्ष लक्षात ठेवायचं, ह्याचं फक्त 1803. बघा, इंग्रजांनी गंगा यमुना दुआ प्रदेश, दिल्ली आग्रा आणि बुंदेलखंड मधील काही प्रदेश तसेच भडोच अहमदनगर आणि गोदावरी अजिंठा दरम्यानचा प्रदेश द्यायचा आहे. दौलतराव शिंदे त्या काळामध्ये एक महत्वाचे आणि प्रचंड ताकद असणारे नेते होते. त्यामुळे त्यांचं खूप मोठ्या प्रदेशावर राज्य होतं. त्यांनी काय केलंय मग, इंग्रजांनी गंगा यमुना दुआब, दिल्ली आग्रा बुंदेलखंड या प्रदेशात, तसेच भडोच अहमदनगर गोदावरी ते अजिंठा, म्हणजे हा खूप वास्त प्रदेश आहे ना, तो इंग्रजांनी स्वतःच्या ताब्यात घ्यायचं ठरवलेलं आहे. त्यानंतर बघा पुढचा आहे, ज्या संस्थानिकांची इंग्रजांशी स्वतंत्रपणे तह करून तैनाती फौजीचा स्वीकार केला आहे त्यास दौलतराव शिंदे यांनी मान्यता द्यायची आहे. बघितलं आपण 1802 ला पेशवा, 1803 ला भोसले, ह्या दोघांबरोबर जे तह झाले ते मान्य करायचे. मग जर मान्य नाही केले तर पुन्हा तोच सांगितलं मी तुम्हाला, इंग्रज विरुद्ध इंग्रज जी परिस्थिती निर्माण होऊ शकते ती टाळण्यासाठी काय करायची आहे, ती तैनाती फौजेचा करार मान्य करायचा आहे. पुढचा आहे, इंग्रजांची अनुमती घेतल्याशिवाय दौलतराव शिंदे यांनी कोणत्याही युरोपियन, पुन्हा तोच अट आली, बाहेरच्या व्यक्तीला ठेवायचं नाही.
त्यानंतर बघा, दौलतराव शिंदे यांनी मुघल सम्राट, पेशवा, निजाम आणि बडोद्याचे फत्तेसिंह गायकवाड इत्यादींवर असलेले आपले सर्व अधिकार आणि हक्क सोडून द्यायचे आहेत. दौलतराव शिंदेंनी कोणावरचे हक्क सोडायचे बघा, मुघल सम्राट, पेशवा, निजाम आणि बडोदा ह्या सर्वांवर जो अधिकार आहे ह्यावरून तुमच्या लक्षात येते की दौलतराव शिंदे त्या काळामध्ये किती महत्वाची व्यक्ती होते आणि काय केले, ह्या तुमच्या सूर्यअंजनगावच्या तहाने हे सर्वांचे अधिकार आणि हक्क सोडून द्यायची अशी अट त्यामध्ये काय करण्यात आलेली आहे, घालण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, दौलतराव शिंदे यांनी तैनाती फौजेचा स्वीकार करावा. बरोबर आहे, ही तिसरी झाली. इंग्रज दौलतरावांना आशीरगड आणि बुरानपूरचे किल्ले परत करतील. हे काय महत्वाचं नाही, बुरानपूरचा किल्ला आणि ते एवढं नाही, हे तुम्ही पहा. यामध्ये त्यांच्या सत्तेमधला खूप मोठा वाटा इंग्रजांनी घेतलाय आणि त्या बदल्यात त्यांना काय म्हणे, आशीरगडचा किल्ला आणि बुरानपूरचा किल्ला ह्या परत ते केला जाईल. आता आपल्याला लक्षात ठेवायचं यातला सूर्यअंजनगावचा तह तुम्हाला सांगितलं यमक जोडायचंय आणि वर्ष लक्षात ठेवायचंय 1803. ओके. आता काय झालंय बघा, आता दुसरा इंग्रज मराठा युद्ध आहे ना, ह्याचा चौथा अंक म्हणजे हा युद्ध जे दुसरं इंग्रज मराठा युद्ध आहे ना, ते एकाच वेळेस खूप जागेवर लढलं जात होतं, म्हणून याचा हा चौथा अंक सुरू झालेला आहे. बघा काय म्हटलंय, दौलतराव शिंदे आणि रघुजी भोसले यांचा पराभव केल्यानंतर लॉर्ड वेलस्लीनं काय केले, यशवंतराव होळकरांकडे मोर्चा वळवलेला आहे. बघितलं, दौलतराव शिंदेच्या विरुद्ध जनरल लेक होतं, रघुजी भोसलेच्या विरुद्ध आर्थर वेलस्ली होतं. ह्यांचा पराभव केल्यानंतर लॉर्ड वेलस्ली म्हणजे गव्हर्नर जनरल यांनी काय केले, आता म्हणले आपण आता यशवंतराव होळकरांकडे आपला मोर्चा वळवायचा आहे. जनरल लेक यांनी 1804 मध्ये फरुखाबाद येथे यशवंतराव होळकरांचा पराभव केलेला आहे. आणि काय झाले, पराभवानंतर यशवंतराव होळकरांनी मराठा सरदारांना एकत्र करण्याचा अयशस्वी प्रयत्न केलेला आहे. शेवटी निराश झालेल्या यशवंतराव होळकरांनी इंग्रजांबरोबर राजापूर घाट तह केलेला आहे. आता ह्यामध्ये आपल्याला मुद्दा कोणता लक्षात घ्यायचा आहे, चौथ्या अंकामध्ये काय झालेलं आहे, दौलतराव शिंदे आणि रघुजी भोसले यांचा ऑलरेडी पराभव झालाय. सांगितलं मी, दौलतरावांच्या विरुद्ध तुमचे जनरल लेक होते, रघुजी भोसलेच्या विरोधात आर्थर वेलस्ली होते. ह्यांना पराभव केल्यानंतर मग आता ह्यांनी इंग्रजांनी आपला मोर्चा वळवला तुमच्या कोणाविरुद्ध वळवलेला आहे, यशवंतराव होळकरांकडे. तिथं काट पाठवली कोणाला, जनरल लेकला. आणि 1804 मध्ये यशवंतराव होळकरांचा पराभव झालेला आहे तुमच्या फरुखाबाद येथे. आणि शेवटी काय झाले, मग इंग्रजांनी कोणता तह केलाय, यशवंतराव होळकरांविरुद्ध राजापूर घाटचा. आता ह्यामध्ये आपल्याला प्रश्न असा येऊ शकतो की जनरल लेक यांनी खालीलपैकी कोणाचा पराभव केला होता. आपण बघितलं जनरल लेकने ऑलरेडी कोणाचा पराभव केलेला आहे, दौलतराव शिंदे, आणि येतं हे यशवंतराव होळ. बरोबर. आता ह्या दोघांचा पराभव केला एकट्या माणसाने आपल्या लक्षात येते. बघा, आपण मागं पाहिलं होतं की दौलतराव शिंदे यांनी वसईचा तह अमान्य करून इंग्रजांविरुद्ध मराठ्यांना एकत्र करण्याचा जो प्रयत्न सुरू केला होता, त्या प्रयत्नामध्ये जर कदाचित यशवंतराव होळकर सामील झाले असते तर कदाचित पुढचा इतिहास बदलला असता. कारण हे दोघे एकत्र आले असते तर इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी एक खूप मोठी ताकद निर्माण झाली होती. पण तसं झालं नाही. पुढे जाऊन काय झालं, एकाच व्यक्तीने ह्या दोन जे महत्त्वाचे सरदार होता त्यांचा स्वतंत्रपणे पराभव केलेला आहे. दौलतराव शिंदे यांचा केलेला आहे आणि यशवंतरावांचा सुद्धा केलेला आहे. आणि ह्यांना कोणता तुम्हाला करार हे स्वीकारावा लागला, राजापूर घाटचा स्वीकारावा लागलेला आहे. बघा, आता पुढचा प्रश्न म्हणजे पुढचा मुद्दा येतो की राजापूर घाटचा तह काय आहे. वर्ष लक्षात ठेवायचं याचं 1805. बरोबर. यशवंतराव होळकरांनी चंबळ नदीच्या उत्तरेकडील आणि पश्चिमेकडील प्रदेश सोडून द्यायचा आहे. यशवंतराव होळकरांनी काय म्हणायचं, ही चंबळ जी नदी आहे, चंबळचं खोरं जे फेमस आहे आपली मध्य प्रदेशमध्ये आणि उत्तर प्रदेशमध्ये, त्याचा उत्तरेकडील आणि पश्चिमेकडील प्रदेश सोडून द्यायचा आहे. त्यानंतर यशवंतराव होळकरांनी बुंदेलखंड आणि पुणे प्रदेशावरचा आपला हक्क सोडायचा आहे. म्हणजे तिकडून जी जहागिरी किंवा काही जे असेल तिथला जो हक्क आहे तो सोडून द्यायचा आहे. त्यानंतर यशवंतराव होळकरांनी इंग्रज आणि त्यांचे मित्र यांच्या कोणत्याही प्रदेशावर दावा सांगू नये. इंग्रज आणि त्यांचे मित्र म्हणजे कोण झाले, आतापर्यंत ज्यांच्या बरोबर त्यांनी इंग्रजांनी करार केलेले आहेत असे ते सर्व त्यांचे मित्र झालेत. आणि अशा कोणत्या प्रदेशावर तुमचा दावा करायचा नाही. मग त्या मित्रामध्ये तुमचे पेशवे आले, त्यानंतर नागपूरकर भोसले आले आणि हे तुमचे दौलतराव शिंदे सुद्धा आले. या सर्वांच्या कोणत्याही प्रदेशावर काय करणार नाहीत, यशवंतराव होळकर दावा सांगणार नाहीत असा अट घालण्यात आली तुमच्या राजापूर घाटच्या तहामध्ये. ओके, बरोबर. आता बघा, हा जो होता ना राजापूर घाटचा तह, हा जो तह आहे आपण पाहिलं हा कितवा,
तुमचा चौथा अंक होता, म्हणजे चौथी लढाई होती. आणि या चौथ्या लढाईमध्ये काय झालंय, दुसरं ह्या जो तह झालाय त्या तहानुसार काय झालेले तुमचा जे दुसरं युद्ध आहे, दुसरं म्हणजे इंग्रज मराठा हे दुसरं युद्ध आहे, हे कसं संपलंय, ऍक्च्युली 1802 लाच करार झाला त्यामुळे संपलं असं म्हटलं जातं का, तर म्हणलं जाऊ शकतं. पण जे इंडिव्हिज्युअल सरकार होते त्यांनी इंग्रजांविरुद्ध लढाई करण्याचा निर्णय घेतलाय, त्यामुळे ही लढाई 1802च्या नंतर पर्यंत तुमच्या 1805 पर्यंत ज्या लढाई झाल्या त्या लढाईने काय झाले, तुमचं दुसरं इंग्रज मराठा युद्ध संपलेलं आहे. बरोबर. आता बघा पुढचं आहे इंग्रज मराठा युद्ध, तिसरं आहे, ह्याचा अंक पहिला आहे. बरोबर. आता बघा काय झालंय, 11 फेब्रुवारी 1811 मध्ये माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांची इंग्रज रेसिडेंट म्हणून निवड झालेली आहे. रेसिडेंट मी तुम्हाला सांगितलं, रेसिडेंट म्हणजे काय असतो, दरबारामध्ये असणारा व्यक्ती. ओके. मराठा सरदारांच्या जहागिरी आणि सहनशक्ती कमी करण्याच्या दुसऱ्या बाजीरावाच्या प्रयत्नांमुळे काय झालं होतं, मराठा सरदारांमध्ये नाराजी पसरलेली होती. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की तो कटकारस्थानी होता दुसरा बाजीराव. तो काय करायचा की स्वतःच्या दरबारातल्या जे सरदार होते त्यांच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करायचा. त्यातनं काय झाली होती, मराठा सरदारांमध्ये प्रचंड प्रमाणात नाराजी पसरलेली होती. माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी काय केलंय, मध्यस्थी केली, मध्यस्थी करून दुसऱ्या बाजीरावावर काय केलं, पंढरपूरचा करार लागू केलेला आहे. आपल्याला आता बघायचं पंढरपूरचा करार काय आहे. हा बघा, ह्याचं वर्ष आहे पंढरपूर कराराचं 1812 लक्षात ठेवायचं आपल्याला. अट काय आहे, करारातील तरतुदीशिवाय बाजीरावाने आपल्या जहागीरदारांकडे कोणतीही अतिरिक्त मागणी करायची नाहीये. म्हणजे आतापर्यंत काय होत होतं की बाजीराव प्रत्येक सरदारांना वेगवेगळी मागणी करायचा, ती मागणीला काही असा बेस नव्हता, पण बाजीरावाला वाटलं तर त्याप्रमाणे तो स्वतःच्या मनमर्जीनुसार विविध सरदारांना खंडणी मागायचा. ती मागता येणार नाही अशी ही सगळ्यात महत्वाची तरतूद करण्यात आलेली होती. त्यानंतर दुसऱ्या बाजीरावाने जहागीरदारांकडून निश्चित केलेली खंडणी घ्यायची. म्हणजे आतापर्यंत उत्पन्न काय आलं त्यानुसार हा बदल होत असेल, पण ह्या करारामध्ये स्पेसिफिकली मेन्शन करण्यात आलं की जहागीरदारांवर एक निश्चित अशी खंडणी लावायची आणि तीच वसूल करायची आहे. त्यानंतर ब्रिटिशांची परवानगी घेतल्याशिवाय कोणत्या जहागीरदाराची जहागिरी जप्त केली जाणार नाही. दुसऱ्या बाजीरावाचं वैशिष्ट्य असं काय होतं की त्यांनी एखाद्या जहागीरदाराला क्षमतेपेक्षा जास्त जर जहागिरी मागितली किंवा खंडणी मागितली तर मागायचा, आणि जर त्यांनी ती खंडणी द्यायला नकार दिला जहागीरदाराने तर तो काय करायचा, ती जहागिरी दुसऱ्याला द्यायचा, जेणेकरून त्याला जास्तचा महसूल किंवा खंडणी गोळा करता येईल. इंग्रजांनी म्हटलं की असं चालणार नाही, इंग्रजांची परवानगी घेतल्याशिवाय तुम्हाला काय करता येईल, जहागीरदारांची जहागिरी जप्त करता येणार नाही. तसेच बघा पुढचा तोच मुद्दा, आर्थिक प्रश्नावर कोणत्याही जहागीरदाराचा छळ करायचा नाहीये, म्हणजे तोच मुद्दा आला पुन्हा. ब्रिटिशांनी कोणत्याही जहागीरदारांशी स्वतंत्र करण्याचा अधिकार असेल. हे सगळं होत असताना इंग्रजांना जे जहागीरदार होते त्यांच्याशी स्वतंत्रपणे करार करण्याचा अधिकार कायम ठेवण्यात आलेला आहे. दुसऱ्या बाजीरावाने सर्व जहागीरदारांना सन्मानाने वागवायचं आहे. दुसऱ्या बाजीरावाच्या काळामध्ये मराठा सरदारांमध्ये किंवा जहागीरदारांमध्ये नाराजी पसरण्याचं आणखी एक महत्वाचं कारण होतं की पुणे दरबारी बोलून त्या मराठा जहागीरदार किंवा सरदार यांचा दरबारामध्ये अपमान केला जात असे, ते होऊ नये, ते करू नये अशी अट टाकली. म्हणून म्हटले की दुसऱ्या बाजीरावाने काय करायचं, सर्व मराठा सरदारांना सन्मानाने वागवायचं आहे. पुढचा मुद्दा काय बघा, जहागीरदारांनी कायदेशीर अधिकार नसलेल्या सर्व जमिनी दुसऱ्या बाजीरावास परत कराव्यात. कायदेशीर अधिकार जर नसेल आणि अशी जमीन जर जहागीरदाराच्या ताब्यात असेल तर अशी जमीन काय करायची, त्यांनी काय करायची, वर्ग करायची कोणाकडे, पेशव्याकडे. ही सुद्धा अट, ही अट तुम्हाला दिसेल की ही बाजीरावाच्या बाजूने आहे, बाकीच्या सर्व त्याच्या विरोधातल्या अट आहे. बरोबर. हे वर्ष लक्षात ठेवायचे 1812 मध्ये. आता बघा जी तुमचा काय म्हटले बघा, पंढरपूरच्या करारातली महत्वाची तरतूद, करारातील तरतुदीशिवाय बाजीरावाने आपल्या जहागीरदारांकडे कोणतीही अतिरिक्त मागणी करायची नाही असं ठरलं होतं तुमच्या पंढरपूर करारामध्ये. पण काय होतं बघा, आता ह्याची पार्श्वभूमी काय होती बघा, बडोद्याचे गायकवाड पेशव्यांना काय करायचे, दरवर्षी 24 लाख रुपये खंडणी म्हणून देत असत. किती द्यायचे, 24 लाख. दुसऱ्या बाजीरावाने गायकवाडांकडे थकीत खंडणी एकूण किती 3 कोटी आहे आणि ती द्यावी असा तगादा लावलेला आहे. म्हणजे तो त्यांच्या मागच लागला की तुम्ही आम्हाला एवढी आमची काय खंडणी देणं आहे ती तुम्ही आम्हाला काय करायची,
लवकरात लवकर द्यायची. आता जो तुमचा पंढरपूरचा करार होता त्या करारामध्ये ठरलं होतं की खंडणी ठरलेली असेल त्यानुसार घ्यायचे, त्यापेक्षा अतिरिक्त घेता येणार नाही. मग यावर मार्ग करण्यासाठी काय केले, फत्तेसिंह गायकवाड यांनी आपले जे वकील आहेत, त्यांचं वकिलाचं नाव काय होतं, गंगाधर शास्त्री पटवर्धन यांचा यांना वाटाघाटी करण्यासाठी पुणे येथे पाठवले. म्हणजे कुठं पाठवले, पेशव्यांच्या दरबारात पाठवले. गंगाधर शास्त्री पटवर्धन पुण्यामध्ये आले, चर्चा झाली आणि ते पुढे जाऊन पंढरपूरला गेले. आपल्या विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी गेले असतील. पंढरपूर येथे मुक्कामी असताना काय झाले, दुसऱ्या बाजीरावास भेटण्यासाठी गेलेल्या गंगाधर शास्त्री पटवर्धन यांचा खून झालेला आहे. नाही चुकतंय काय. तर बघा, आपण काय पाहिलं होतं की पंढरपूरचा करार होता. त्या करारामध्ये असं ठरलं होतं की जो बाजीराव आहे, दुसरा बाजीराव यांनी जी ठराविक जी खंडणी ठरली तीच खंडणी गोळा करायची आहे. आता आपल्याला पुढचा मुद्दा पाहिजे बघा. काय मुद्दा आहे, गंगाधर शास्त्री पटवर्धन खून प्रकरण. काय होतं, बडोद्याचे गायकवाड पेशव्यांना काय करायचे, दरवर्षी 24 लाखाची खंडणी देत असत. दुसऱ्या बाजीरावाने गायकवाडांकडे थकीत एकूण 3 कोटीची खंडणी आहे असा तगादा लावला आणि ती जी आमची खंडणी आहे ती तुम्ही ताबडतोब आम्हाला द्या, असं तो वारंवार मागणी करत होता. आता ही जी अडचण निर्माण झाली होती ती अडचणीवर मात करण्यासाठी किंवा त्यातून एक मार्ग काढण्यासाठी गायकवाड जे होते, काय त्यांचं नाव, फत्तेसिंह गायकवाड यांनी काय केले, स्वतःचे जे वकील आहेत गंगाधर शास्त्री पटवर्धन यांना काय केले, वाटाघाटी करण्यासाठी. म्हणजे बाजीरावाचं म्हणणं आहे की तुम्ही मला 3 कोटी देणं अपेक्षित आहे, पण फत्तेसिंह गायकवाड यांचं काय म्हणणं होतं की त्यांना ती अमाऊंट मान्य नव्हती, की जे 3 कोटी रुपये जो मागत होता बाजीराव ते त्यांना वाटत होतं की ते जास्त आहेत, ते त्यांना द्यायचे नाहीत. म्हणून ह्यावर वाटाघाटी करण्यासाठी त्यांनी पाठवले कोणाला, आपले वकील, वकिलांचं नाव आहे गंगाधर शास्त्री पटवर्धन यांना पाठवले. कुठं, पुणे येथे, पुणे दरबारात पुणे येथे पाठवले, म्हणजे पेशव्यांशी चर्चा करण्यासाठी. पण काय झाले बघा, बाजीराव कुठे होते त्यावेळेस, ज्यावेळेस ते पुण्यात आले त्यावेळेस बाजीराव होतं तुमचं मुक्कामी पंढरपूर येथे. म्हणून काय झाले, ऑफकोर्स यशवंत ते तुमचे गंगाधर शास्त्री पटवर्धन भेटायला कुठे गेलेत, दुसऱ्या बाजीरावाला गेलेत भेटण्यासाठी पंढरपूर मुक्काम. पण येथे असतानाच काय झाले, गंगाधर शास्त्री पटवर्धन यांचा खून झालेला आहे. कन्फ्लिक्ट काय होतं, दुसऱ्या बाजीरावाचं म्हणणं आहे की 3 कोटीची थकबाकी आहे, गायकवाडांचं म्हणणं होतं की 3 कोटीची नाही, आणि ह्या वाटाघाटीसाठी गंगाधर शास्त्री पटवर्धन गेले होते. पण त्या चर्चेदरम्यानच काय झालंय, त्या गंगाधर शास्त्री पटवर्धन यांचा खून झाला आहे. आता हा जो खून झाला आहे तो एका प्रकारे जो पंढरपूरचा करार होता तो कराराचा भंग आहे असं इंग्रजांना वाटायला लागले. कारण त्यामध्ये काय ठरलं होतं की इंग्रज ठरवतील त्याप्रमाणे खंडणी द्यायची होती. पण बाजीरावाच्या सांगण्यावरून हा खून झालाय असा संशय आलाय, त्यामुळे कोणाला, इंग्रजांना आलेला आहे. आणि तो खून केलाय कुणी, त्र्यंबकजी डेंगळे यांनी खून केलाय असं इंग्रजांना वाटू लागलं. इंग्रजांची वारंवार मागणी आणि धमकीनंतर काय केलं, इंग्रज त्र्यंबकजी डेंगळे या इंग्रजांच्या स्वाधीन करण्यात आले. मात्र त्र्यंबकजी डेंगळे काय झाले, तुरुंगातून पळून जाण्यास यशस्वी झालेला आहे. गंगाधर शास्त्रींचा खून होतो, तो खून त्र्यंबकजी डेंगळे यांनी केलाय असं इंग्रजांचा संशय. इंग्रजांच्या वारंवार मागणीनंतर त्याला काय केलंय, बाजीरावांनी काय केलं, दुसऱ्या बाजीरावांनी इंग्रजांच्या ताब्यात दिले. पण त्या तुरुंगातून पळून जाण्यास कोण झाला यशस्वी, तुमचा त्र्यंबकजी डेंगळे यशस्वी झालेला आहे. हे झाल्यानंतर एल्फिन्स्टनने काय केलं, आता त्या त्र्यंबकजी डेंगळे यांना पकडण्यासाठी जबाबदारी दिली तुमच्या कर्नल स्मिथवर, कामगिरी सोपवलेली आहे. आता काय झाले बघा, त्र्यंबकजी डेंगळे यांनी खून केला, इंग्रजांचा जो संशय आहे तो संशयानुसार तो पळून गेल्यानंतर काय झाले, म्हणजे पळून गेल्यानंतर हा प्रकरण मिटेल असं वाटलं, पण तसं झालं नाही. एल्फिन्स्टनने कर्नल स्मिथला सांगितलं की तुम्हाला काय करायचंय, त्र्यंबकजी डेंगळे यांना पकडायचंय. आणि एका प्रकारे काय झाले, एल्फिन्स्टनच्या हाती कोलीत, माकडाच्या हाती कोलीत आपण म्हणतो ना, तसा प्रकार झालाय ह्या त्र्यंबकजी डेंगळे यांच्या पळून झाल्यानंतर. एल्फिन्स्टन यांनी काय केले, गंगाधर शास्त्री पटवर्धन यांच्या खुनाचे भांडवल करून दुसऱ्या बाजीरावावर एक नवीन पुणे करार लादलेला आहे. म्हणजे आधीचाच तुमचा पंढरपूरच्या करारानुसार पेशव्यांची ताकद मर्यादित केली होती,
पण हे जे प्रकरण झाले त्या प्रकरणामुळे काय केले, एल्फिन्स्टनला एक आणखी कारण सापडले की पेशव्यांची ताकद आणखी कमी करायची, म्हणून त्यांनी काय केले, बाजीरावावर दुसऱ्या बाजीरावावर नवीन करार लावला. त्या कराराचं नाव आहे तुमचं नवीन पुणे करार. आता काय आहे या तुमच्या करारामधल्या, ह्याचं वर्ष लक्षात घ्यायचं, वर्ष आहे 1817. ओके. सर्वात महत्वाची अट आहे, दुसऱ्या बाजीरावाने मराठा साम्राज्याचे प्रमुख पद सोडायचे, म्हणजे पेशवे पद सोडायचं आहे. प्रमुख पद म्हणजे कोणतं, पेशवे. बरोबर. पेशवा या शब्दाचा अर्थ पंतप्रधान असा होतो. पंतप्रधान म्हणजे शिवाजी महाराजांनी जे अष्टप्रधान मंडळ केलं होतं स्थापन, अष्टप्रधान, अष्ट म्हणजे 8 मधला एक तुमचा कोण होता, पेशवा, आणि पेशव्याचा अर्थ होतो पंतप्रधान असा होतो. दुसऱ्या बाजीरावावर अट काय टाकण्यात आली, त्यांनी प्रमुख पद सोडायचे म्हणजे पेशवे पद सोडायचे. त्यानंतर बाजीरावाने अहमदनगरचा किल्ला आणि नर्मदेच्या उत्तरेकडील प्रदेशावरचा आपला काय करायचा आहे, हक्क सोडायचा आहे. आपण पाहिलंय, आपल्याला माहिती आहे, महाराष्ट्र जर असं म्हटलं, ही नर्मदा नदी तुमची पश्चिमेकडे वाहते. ह्याचा जो वरचा प्रदेश आहे, जे ते बाजीरावाचा अधिकार आहे तो सोडायचा, आणि याशिवाय अहमदनगर येथे जो किल्ला आहे, अहमदनगरचा जो किल्ला आहे तो त्यावरचा हक्क सोडायचा. आता पुढे जाऊन आपल्याला जी गोष्ट येईल इतिहासामध्ये, अहमदनगर किल्ल्याचं वैशिष्ट्य काय आहे, या अहमदनगरच्या किल्ल्यामध्ये भारताच्या स्वातंत्र्य लढ्यादरम्यान कोणाला, पंडित जवाहरलाल नेहरू यांना अटक करून ठेवण्यात आलेली होती. पंडित जवाहरलाल नेहरू यांना अटक करून ठेवण्यात आली होती अहमदनगरच्या किल्ल्यामध्ये. तो किल्ला सोडायचा आहे अशी अट होती पुणे करारामध्ये. बरोबर. पुढचा आहे, बाजीरावाने बुंदेलखंड, माळवा आणि उत्तर भारतातील आपला प्रदेश इंग्रजांना द्यायचा आहे. म्हणजे ज्या ठिकाणी उत्तर भारतामध्ये पेशव्यांचं राज्य आहे तो प्रदेश काय करायचा, इंग्रजांना द्यायचा आहे. त्यानंतर पुढची अट होती, त्र्यंबकजी डेंगळे याला खुनी मानायचे आणि त्याला इंग्रजांच्या स्वाधीन करायचे. इंग्रजांचा संशय होता, तो पळून गेल्यानंतर त्याचा संशय आणखी पक्का झाला, आणि इंग्रजांचं काय म्हणणं आहे की त्र्यंबकजी डेंगळे याने खूनच केलाय आणि त्याला काय करायचं, इंग्रजांच्या स्वाधीन करायचं आहे. बरोबर. त्यानंतर इंग्रजांच्या परवानगीशिवाय कोणत्याही परकीय सत्ताधीशासोबत तह किंवा करार नाही. तो मुद्दा मी तुम्हाला सांगितला की परकीयांना अजिबात सत्तेमध्ये किंवा तुमच्या बरोबर कोणत्याही प्रकारचा कोणताही करार करायचा नाही किंवा तह नाही. त्यानंतर बाजीरावाने आपल्या दरबारातील काही तैनाती फौजेच्या संख्येत वाढ करायची. आता आपण बघितलं होतं, कधी केली होती, 1802 ला स्वीकार केला होता. 1802 ला तैनाती फौजी स्वीकार केला होता. ह्याच्यामध्ये काय म्हटले, ती जी संख्या होती त्या संख्येमध्ये वाढ करायची. समजा आपण उदाहरणार्थ धरू की 1000 सैन्य ठेवले होते, तर ती संख्या आपण 1500 करूया. म्हणजे काय करायचे, जेणेकरून काय होणार, आता संख्या वाढवली ह्याचा अर्थ त्यांची जी बाजीरावाची ताकद आहे ती आणखी कमी होणार आहे, हे यातनं त्यांनी साध्य केलेलं आहे. पेशव्याने सिंहगड, रायगड आणि पुरंदर हे किल्ले इंग्रजांना द्यायचे. सिंहगड, रायगड आणि पुरंदर हे 3 किल्ले द्यायचे. हे तिन्ही महत्वाचे किल्ले कोणाला द्यायचे, इंग्रजांना द्यायचे. त्यानंतर इंग्रजांनी फतेसिंग गायकवाड यांच्याकडील थकबाकीचा निर्णय मान्य करावा. बरोबर. काय होता प्रश्न, ह्यांचं काय म्हणणं होतं, बाजीरावाचं म्हणणं होतं की 3 कोटी बॅकेत फतेसिंग गायकवाड म्हणत होते की एवढे नाहीत. आता हा जो मॅटर आहे त्या मॅटरमध्ये इंग्रज जे ठरवतील तो निकाल मान्य करावा लागेल, कोणाला, बाजीरावाला मान्य करावा लागेल. त्यानंतर दुसऱ्या बाजीरावाने वार्षिक 7 लाख रुपयांच्या मोबदल्यात गुजरातमधील बडोदा घराण्यावरील आपले सर्व अधिकार सोडून द्यायचे आहेत. वर्षाला किती, 7 लाख रुपये. गुजरातमधील बडोदा म्हणजे गायकवाडांचे जे घराणे आहेत त्या घराण्यावरचे सर्व अधिकार सोडून द्यायचे. त्यांना काय भेटणार आहेत, दरवर्षी 7 लाख रुपये भेटणार आहेत. त्या बदल्यात त्यांनी कोणत्या गोष्टीवर अधिकार सांगायचा नाही. म्हणजे हा करार पाहिला का आपल्याला लक्षात येते का की एका प्रकारे जो दुसरा बाजीराव होता त्याच्या हातातील सत्ता काढून घेण्याचा प्रयत्न झालेला आहे. कोणत्या, पुणे करारानुसार. वर्ष लक्षात ठेवायचे त्याचं 1817. आता सुरू झालंय तुमचं तिसरे इंग्रज मराठा युद्ध. ह्याचा अंक दुसरा का, कारण पुणे करारानंतर काय झालेलं आहे, बाजीरावाचा अपमान झाल्याचं वाटायला लागले. बरोबर आहे. आपण बघितलं की सर्वात महत्वाची अट काय होती की तू पेशवाच राहू शकणार नाही. ही जी अट होती ती सर्वात हानिकारक, मानहानी करणारी अट होती. ती अट पुणे करारामुळे अपमानित झालेल्या बाजीरावाने काय म्हटले, मग काय केले, पुणे रेसिडेन्सीवर हल्ला चढवला आणि तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धाला काय झालेला आहे, प्रारंभ झालेला आहे. इंग्रज रेसिडेन्सी म्हणजे रेसिडेंट ज्या बिल्डिंगवर राहत असे, बिल्डिंगमध्ये राहत असे, तिथेच हल्ला केलेला आहे. आता काय झालंय, ह्यामध्ये भोसले आणि शिंदे. बरोबर. भोसले म्हणलं मी तुम्हाला, भोसले शब्द आला ह्याचा अर्थ घ्यायचा तुमचा नागपूरकर भोसले, आणि शिंदे म्हणजे दौलतराव शिंदे यांचं घर. हे दोघं मध्ये त्याला येऊ न शकल्याने खडकीच्या युद्धात पेशव्यांचा पराभव झाला आणि पेशव्याला राजधानीतून पळ काढावा लागला. हे खडकी कुठे आहे तुमचं, पुणे. पुणे मधला जे कॅन्टोन्मेंट बोर्ड आहे
खडकी कॅन्टोन्मेंट ते खडकी. त्यानंतर बाजीरावाच्या मागावर असलेल्या इंग्रजांनी 1817 मध्ये तुमच्या येरवडा आणि जानेवारी 1818 मध्ये कोरेगाव येथे काय केलेलं आहे, तुमच्या पेशव्यांच्या सैन्याचा पराभव केलेला आहे. म्हणजे एकूण 3 वेळा पराभव केला इंग्रजांनी बाजीरावाचा. पहिलं तुमचं खडकीच्या युद्धात, त्यानंतर तुमच्या येरवाड्याच्या युद्धात आणि तिसरं तुमच्या कोरेगावच्या युद्धात. हा जो ही लढाई आहे या निमित्त ह्या लढाईचा स्मरणार्थ दरवर्षी कोरेगाव येथे काय केलं जातं, एक मेळावा भरला जातो, एक सेलिब्रेशन केलं जातं. ते आहे कुठं, तुमचं कोरेगाव येथे आहे. बरोबर. त्यामध्ये काय केलं होतं, पेशव्यांच्या सैन्याचा पराभव केला होता इंग्रजांनी. पुढचा मुद्दा आहे 19 फेब्रुवारी 1818 रोजी पंढरपूर येथे गोपाळ आष्टी, कुठे पंढरपूरच्या जवळ आहे गोपाळ आष्टी, येथे इंग्रज आणि पेशवा यांच्यात अखेरची निर्णायक लढाई होऊन पेशव्यांचा सेनापती कोण होता, बापू गोखले. बापू गोखले याचा मृत्यू झालेला आहे. मृत्यू झाल्यानंतर दुसरा बाजीराव याने 1 जून 1818 मध्ये बुराणपूर जवळ इंग्रजांच्या स्वाधीन झालेला आहे. कधी त्यांनी सरेंडर कधी झालाय, स्वाधीन झालाय 1 जून 1818 मध्ये बुराणपूर जवळ. त्यानंतर दुसऱ्या बाजीरावाने काय केले, मग वार्षिक 8 लाख रुपये निवृत्ती वेतन घेऊन इंग्रजांचा पॅसेंजर झाला आणि त्याला बिठूर म्हणजे काय ब्रह्मवर्त, बिठूर ब्रह्मवर्त तुमचं कुठे, हे उत्तर प्रदेशमध्ये आहे, तिथे त्याला स्थानबद्ध करण्यात आलेलं आहे. ह्यामध्ये आपल्याला महत्त्वाचे मुद्दे कोणते लक्षात ठेवायचे. तिसरं इंग्रज मराठा युद्धातलं हे दुसरा अंक आहे. पराभव कुठे झालाय, खडकीच्या युद्धामध्ये तुम्हाला सांगितलं मी कंटोन्मेंट बोर्डमध्ये 1817 मध्ये. त्यानंतर येरवाडा जानेवारी 1818 मध्ये कोरेगाव सांगितलं मी तुम्हाला. कोरेगावचा जो स्तंभ आहे त्या स्तंभाचं तिथं दरवर्षी 1 जानेवारीला एक मेळावा भरतो किंवा सेलिब्रेशन केलं जातं, ते कोरेगाव आहे. त्यानंतर पुढचं आहे गोपाळ आष्टे पंढरपूर येथे. तिथे लढाईमध्ये काय झाले, बापू गोखलेचा मृत्यू झालाय आणि त्यानंतर त्याच्या मृत्यूनंतर दुसऱ्या बाजीरावाने जून 1818 मध्ये बुराणपूर जवळ इंग्रजांच्या काय केला, तो स्वाधीन झालेला आहे. म्हणून मग त्याला काय केले, 8 लाखाचं वार्षिक पेन्शन देऊन बिठूर ब्रह्मवर्त उत्तर प्रदेश येथे काय करण्यात आलेलं आहे, स्थानबद्ध करण्यात आलेलं आहे. ओके. बघा अशा तऱ्हेने काय झालंय, हा जो इतिहास आहे मराठ्यांचा, म्हणजे जो एकेकाळी संपूर्ण भारतावर सत्ता गाजवणारे इंग्रज काय झाले तर मराठे जवळपास नामशेष होण्याच्या मार्गावर आलेले आहेत. आणि जो तिसरं युद्ध झालं त्या युद्धामध्ये काय झालेलं आहे, बाजीरावाचा सपशेल पराभव झाला आणि मराठा सत्ता संपुष्टात आलेली आहे 1818 मध्ये. आता ह्या टॉपिकवर आपण जो पाहिला त्यामध्ये आपल्याला जे मुद्दे पाहिजेत, त्यामध्ये प्रश्न कसे येतात हे आपण आता आपल्याला आतापर्यंत लक्षात आलं असेल की हा टॉपिक मध्ये खूप सारे वर्ष आणि नावं आहेत आणि त्यावर खूप सारं कन्फ्युजन निर्माण होतं. हे आपलं जे कन्फ्युजन आहे ते आपण कमी करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्याला फक्त ही स्लाइड जर तुम्ही व्यवस्थित पाहिली तर आपल्याला लक्षात येईल की आपला जो प्रश्नांचा आवाका आहे तो आपल्याला कसा येतो. एक प्रश्न असतो कालानुक्रम लावा. बघा सुरत, पुरंदर, वडगाव, सालबाई त्याप्रमाणे आपल्याला जायचंय. त्यानंतर तह कोणामध्ये झालाय, सुरतचा तह रघुनाथराव पेशवे, पुरंदरचा पेशवा देवगावचा नागपूरकर भोसले आणि सुरजांजनगावचा दौलतराव शिंदे. त्यामुळे आपल्याला ह्या अँगलने विचार करायचा. बघा आपण पुन्हा एकदा थोडक्यात पाहूया. काय झालंय, सुरतचा तह रघुनाथराव पेशव्यांनी केलाय, कोणाबरोबर केला होता, हा मुंबई इंग्रजांबरोबर केला होता. पुरंदरचा झालाय तो कोणी, तिथं कोणाबरोबर केलाय, हा तुमचा कोण आला होता, वॉरन हेस्टिंगचा प्रतिनिधी आला होता. त्यानंतर झाला तुमचा वडगावचा तह पुन्हा इथं महाजी शिंदे आहेत, महाजी शिंदे. सालबाई इथं सुद्धा पुन्हा महाजी शिंदे आहेत. हा सालबाईच्या तहाने काय झाले, पहिलं युद्ध थांबलेलं आहे, पहिलं इंग्रज मराठा युद्ध थांबलेलं आहे. त्यानंतर वसईचा झालाय तुमचा 1802, ह्याने काय झालंय तुमचा सेकंड, बरोबर. त्यानंतर हा जो शेवटचा आहे पुणे, ह्यानं तिसरं, बरोबर. त्यामुळे प्रश्न असा आला की खालीलपैकी इंग्रज मराठा युद्ध थांबवणारे करार कोणते, त्यांच्या जोड्या जुळवा. तर लक्षात घ्यायचे सालबाईने पहिलं, वसईनं दुसरं आणि पुणेनं तिसरं. या व्यतिरिक्त प्रश्न ह्या भागावर येतो की देवगावचा तह कोणाबरोबर झाला होता, सुरजी अंजनगावचा आणि राजापूर घाटचा, बरोबर. आता मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय दौलतराव बरोबर यमक जुळवायचं तुमचं, दौलतराव आणि अंजनगाव यांचं यमक जुळतंय, हे 2 करार झाले लक्षात. त्यानंतर देवगावचा तुमचा झालाय तुमचा नागपूरकर भोसले. आता माझ्या लक्षात कसं मी ठेवण्यासाठी, आता आमचे एक मित्र आहेत त्यांचं सरनेम सुद्धा भोसले आहेत,
मी त्यांना विचारलं होतं की हे लक्षात कसं ठेवणार, हे नागपूरकर भोसलेंबरोबर देवगावचा तसं झालं. तर त्यांनी एक वाक्य म्हटलं होतं, ते माझ्या कायम मेमरीमध्ये गेलं, तुमच्या बी राहिली. त्याचं म्हणणं होतं की भोसले म्हणजे आम्ही देव माणसं आहेत, असं त्या आमच्या मित्रांचं म्हणणं होतं. त्यांनी मला सांगितलं, तेव्हापासून मी लक्षात ठेवलं की भोसलेला आपण काय करायचं, देव माणूस मानायचं. कारण त्याने स्वतः म्हटलं होतं, स्वतःलाच त्यांनी क्लेम केलं की आम्ही देव माणूस आहेत, म्हणून देवगावचा तह झालाय तुमचा नागपूरकर भोसलेंबरोबर. त्यानंतर मग राजापूर घाटचा राहिलेला ऑप्शन तुमचा कोणता आहे, यशवंतराव होळकरांबरोबर. बरोबर. आता आणखी एक प्रश्न आपण पाहिला होता, इथं तुमच्या देवगावकर, इथं नागपूरकर भोसले, इथं कोण होते, रघुजी होते. आणि ह्यांच्या विरोधात कोण होते, आर्थर वेलस्ली. आर्थर वेलस्ली हे रघुजी. म्हणजे कुणी कोणाचा पराभव केला असा प्रश्न विचारला तर हे आर्थर, र आणि र लक्षात ठेवायचे, रघुजी आणि आर्थर हे दोन झाले. आणि ह्या दोघांचा पराभव एकाच व्यक्तीने केलाय, आपल्याला नाव माहिती त्यांचं, जनरल लेक. जनरल लेक यांनी पराभव कोणाचा केलाय, दौलतराव शिंदेचा केलाय आणि यशवंतराव होळकरांचा केलाय. आणखी पुढचा प्रश्न येतो की तैनाती फौजेचा स्वीकार इथं केलाय बघा, 1802 ला केलाय कुणी, पेशव्यांनी. पुढे जाऊन 1817च्या पुणे कराराने काय केले, संख्या वाढ करण्यात आलेली आहे. बरोबर. आणि त्यानंतर पुढचं आहे 1803, हे तुमचे कोण आहेत, नागपूरकर भोसले. बरोबर. इथं दिसते तुम्हाला हे नागपूरकर भोसले यांनी तैनाती फौजेचा स्वीकार सुद्धा केलेला आहे. ही जर स्लाइड तुम्ही लक्षात ठेवली, हा जो टेबल आहे किंवा मी आता जे तुम्हाला सांगतोय हा मुद्दा आहे, हा मुद्दा लक्षात केला तर तुमचा जो ब्रिटिशांचा भारतामध्ये, ब्रिटिश सत्तेची भारतामध्ये स्थापना, ह्या टॉपिकवरचे बऱ्यापैकी प्रश्न कव्हर होतात तुमच्या एकाच स्लाइडवर. त्यामुळे ही स्लाइड तुम्ही वारंवार पाहिजे आणि तुमचे जे मुद्दे आहेत ते क्लिअर करायचे आहेत. प्रश्न फक्त यावरच फिरतात, तुम्हाला कधीही करारामधल्या अटींचे अटी विचारल्या जाणार नाहीत. त्या लक्षात राहिल्या तर वेल अँड गुड, पण अट कोणामध्ये आणि झाली होती आणि त्याचा कालावधी काय आहे किंवा वर्ष काय आहे यावर सर्व प्रश्न विचारले जातात. बघा, अशा तऱ्हेने आपण ब्रिटिश सत्तेची भारतामध्ये स्थापना हा घटक संपवलेला. आपण काय केले, ह्या घटकाचे एकूण 2 भागामध्ये विभागणी केली होती. आपण आपल्या लक्षात आले, पहिल्या भागामध्ये आपण काय केलं होतं की पहिलं जे इंग्रज मराठी युद्ध झालं होतं तोपर्यंतचा भाग कव्हर केला होता, आणि दुसऱ्या भागामध्ये आपण दुसरं आणि तिसरं युद्ध झालं होतं हे भाग कव्हर केलेले आहेत. आपण पाहूया पुढच्या घटकामध्ये, पुढील घटक बघा, अशा तऱ्हेने आपला जो पहिला टॉपिक आहे ब्रिटिशांची अशा तऱ्हेने आपल्याला भारतामध्ये ब्रिटिश सत्तेची स्थापना हा टॉपिक आपल्याला संपलेला आहे. ह्या टॉपिकला जरी नाव आपण भारतामध्ये ब्रिटिश सत्तेची स्थापना असं नाव दिलेलं असलं तरी आपला जो सिलेबस आहे हा महाराष्ट्राच्या संदर्भात आहे. त्यामुळे आपण काय केलंय, यामध्ये फक्त महाराष्ट्राच्या संदर्भात असणाऱ्या गोष्टी घेतलेल्या आहेत. आणि ह्या टॉपिकला आपण पाहिले बघा, एकूण 2 भागामध्ये विभाजन केलं होतं. पहिल्या भागामध्ये आपण काय केलं, पहिल्या भागामध्ये आपण जे पहिलं इंग्रज मराठी युद्ध झालं होतं तोपर्यंत पाहिले, आणि दुसऱ्यामध्ये आपण दुसरं आणि तिसरं युद्ध यांचा म्हणजे विमर्श केलेला आहे. आपण थांबूया इथे, भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.